छातीचा ब्लाऊज आहे आणि याची उंची जी आहे ती घेतलेली आहे बॅक साईडची 9.5ची उंची घेतलेली आहे आणि गळ्याची रुंदी जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला 1.25, जेणेकरून डीप मध्ये गळा असतो त्याच्यामुळे हा जो आहे तो 30 साईजचा आहे। तर चार्टनुसार आपण गळ्याची रुंदी घेणार आहे। तर हे अशा प्रकारे 1.25ची गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि खालच्या साईडने तुम्हाला 2 किंवा 2.25चा रुंदी घ्यायची आहे। तर 2.25 घेतलेली आहे खालच्या साईडने आणि वरच्या साईडने घेतलेले आहे 1.25। अशा प्रकारे हा बॉक्स तयार करायचा आहे। हे पहा अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेऊन काय केलेलं आहे मी इथे गोल राऊंड मध्ये अगोदर घेणार आहे आणि नंतर याला डिझाइन करायची आहे। तर कशी करायची आहे तर खूप छान आहे, तर तुम्हालाही आवडेल। तर आता आपण काय करणार आहे, या साईडने आपल्याला हे पहा या साईडने आपल्याला 1.25 वर मार्किंग करायचं आहे आणि बाकीचे जे बॉक्स आहेत ते 1.5 इंचाचे असे बॉक्स तयार करायचे आहेत। तर त्यासाठी ते पहा अशा प्रकारे हा हे पहा अशा प्रकारे हा एक बॉक्स केलेला आहे आणि नंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे। हे पहा इथे घेतलेला आहे, नंतर हे पहा इथे घेतलेला आहे। अशा प्रकारे ही मार्किंग करून घेतलेलं आहे आपण। आता आपल्याला खालच्या साईडने ही तशीच घ्यायची आहे। आता इथे पाहू शकतात, इकडे जर घेतलं तर हे तुम्हाला असं, तर आपल्याला हा जो भाग आहे तर आपल्याला हा असा घ्यायचा आहे। तरी असा हे हे पहा अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे। हे जे गोल आकार आहे ते आपल्याला खालच्या साईडने घ्यायचे आहे। जसं की आपण ही गळ्याच्या साईडने येणार आहे तसं आपल्याला ही खालच्या साईडने गोल आकार आला आहे। तर इथे पाहू शकतात बाहीला मी डिझाइन तशीच केलेली आहे। तर हे पहा अशा आकार आलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ही बी साईड तशीच घ्यायची आहे। किंवा मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं की अशीही घेऊ शकतात, पण आपल्याला या साईडने ही तुम्हाला तशीच घ्यावं लागते। मग असं आतमध्ये काढून हे असे घ्यावं लागते। तर 2 पद्धती आहेत, तर मी ही पद्धत आज सांगणार आहे। ती दुसरी जी आहे ती नंतर कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेन। तर अशा प्रकारे हे ठेवून मी आता आखून घेतलेला आहे। हे जे भाग आहे ते मी कट करून घेणार आहे, खालचा जो आहे तो, आणि हा जो आहे तो आहे तसाच कट करून नंतर याला टिच करायचा आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे की कशा प्रकारे डिझाइन केलेली आहे आणि याला मी लेसही लावून घेणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। हे पहा आता हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। हे अशा प्रकारे जर कटिंग करून घेतलं तुम्ही तर तुमचा आकार जो आहे तो छानपैकी येत असतो। त्यासाठी हे दोन्ही साईड जे आहेत, कंबराची बाजू आणि गळ्याची बाजू, ती दोन्ही आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। जे आपण आखून घेतलेलं आहे त्या साईडने। ते पहा झालेलं आहे। आता हे आपण शिवून घ्यायचं आहे। जसं आपण आखून घेतलेलं आहे तसंच आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। गळ्याची बाजूही आणि खालची कमरेची बाजूही। तर शिवून घेते ही पूर्ण मी।
हे पहा, अशा प्रकारे आपण हे पूर्ण शिवून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, कमरेच्या बाजूनही गळ्याच्या बाजूनही. जिथे जिथे तुमचा कोन आहे तिथे तिथे तुम्हाला कट मारून घ्यायचे आहेत. तर हे पहा, तर आता हे 1.25 बाजू करून घ्यायची आहे आणि 1.25 बाजू करून घेतल्याच्या नंतर आपल्याला वरून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे पूर्ण आपण जे आकार घेतलेले आहेत ती शिलाई मारून घेऊ, कमरेच्या साईडने आणि गळ्याच्या साईडने. थोडासा आवाज माझा चेंज येत असन, पण ते सर्दीमुळे आवाज थोडाही झालेला आहे. तर हे दोन्ही साईड मी कमरेची पण आणि गळ्याचीही जसा आकार आहे तसाच मी शिवून घेणार आहे वरच्या साईडने. झालेले आहेत. तर आपण याला लेस लावून घेणार आहोत. तर जशी तुम्हाला बाहीला जी लेस आहे पाहू शकता, तिथे दाखवले आहे बाहीला लेस हिरवा काट आहे, त्याच्यामुळे मी हिरवी नाजूकमध्ये लेस लावून घेणार आहे. गळ्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने दोन्ही साईडने. हे लेस लावून झालेले आहे. राहिलेले एक्स्ट्राचे भाग जे आहेत ते कट करून टाकायचे आहेत. अशा प्रकारे पूर्ण कट करून टाकायचे आहेत. तर हे पहा, आता खालच्या साईडनेही तीच आपण लेस जी आहे ती लावून घेणार आहेत. आणि अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा बॅक डिझाईनचा गळा जो आहे तो पूर्ण झालेला आहे. तर तुम्हाला डिझाईन जी आहे ती आवडली का ते नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात. तुम्हीही तुमच्या ब्लाऊजचे अशा प्रकारे बनवून घेऊ शकतात. तर चला तर मैत्रिणींनो, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तोपर्यंत मी पाठीचे डाच जे आहेत ती पण तयार करून घेते.
आणि माझे तुम्हाला व्हिडिओ आवडतात का तेही कमेंटद्वारे सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर पाठीचे डाच जे आहेत ते झालेले आहेत. तर हे पहा, पूर्ण बॅक साईड आपली तयार झालेली आहे. चला मैत्रिणींनो, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.